नमस्कार मित्रांनो, वामन बरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. हे समोर तुम्हाला दिसत आहेत ना, ते NH66 166 वरचे स्पीडोमीटर आहेत. ओके, ते सुरू नाही झालेत पण सुरू होतील. आणि सध्या आपण आहोत रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर जो नियोजित हायवे आहे, हायवे नंबर 166, त्याने मार्गक्रमण करतोय. बऱ्याच दिवसानंतर मी या हायवेचा व्लॉग बनवतोय. मला असं वाटतंय साधारण 6 महिने झाले असतील. त्यावेळी मी एक व्लॉग बनवलेला होता, तो अर्थात रत्नागिरीमधला होता या हायवेचा. आता मी थोडं रत्नागिरीच्या बाहेर जाणार आहे. मी चाललोय साखरप्याला. सो रत्नागिरी ते साखरपा साधारण या हायवेची स्थिती काय आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. हातखांबा गाव आता आलाय जवळ, हातखांबा तिठा. आणि तुम्हाला माहितीच आहे की हातखांब्यापासून पालीपर्यंत NH66 असतो, म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे आहे. तर त्याचं मी ऑलरेडी शूटिंग केलं आहे, ते पुन्हा मी करणार नाही. मी तुम्हाला डायरेक्ट पालीला घेऊन जाईन आणि पालीला सध्या काय स्थिती आहे तिथून पुढे ते मी दाखवेन. चला तर मग आपला व्हिडिओ कंटिन्यू करूया पालीला. आणि आता इथे फक्त थोडं हातखांबाचं जे सध्याची स्थिती आहे तिथली ती दाखवेन आणि पुढे जाऊ आपण. आंबाघाट 53 किलोमीटर इथून दिसतोय, हा बोर्डवर लिहिलेला आहे. आणि आता आपण आहोत हातखांबा जंक्शन. ऍक्च्युली हा खूप मोठा जंक्शन आहे, सारखी वाहतूक असते. आय डोंट नो हाऊ दे आर गोइंग टू मॅनेज दिस. रस्ता बनवताना याची काही त्यांनी दखल घेतलेली दिसत नाहीये. तर हे आहे आपला हातखांबा आणि आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करू पालीला. मित्रांनो, आता आपण पालीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि हे तुम्हाला दिसतंय ब्रिज, जे अजूनही सुरू झालेलं नाही आहे. कदाचित काही काळापुरतं सुरू झालं असेल, पण आता मी बघितलं तिथे डायव्हर्जन लिहिलेलं होतं. आणि आता आपण चाललो कोल्हापूरकडे, साखरप्याला जातोय आपण. सो कोल्हापूर सरळ जो रस्ता आहे ना, इथे खूप मोठं कन्फ्युजन लोकांचं होतं, कारण इथे सरळ हायवे दिसतो. पण आपल्याला जर सिंधुदुर्गाला जायचं असेल तर सिंधुदुर्गाला जाण्यासाठी उजवीकडे वळायचं आहे. आणि जर कोल्हापूरकडे किंवा साखरप्याकडे जायचं असेल तर तुम्हाला डावीकडे वळावं लागेल. हा आहे आपला NH166. इथे आता बऱ्यापैकी काम चालू आहे. ते टोल फ्री नंबर, बोर्ड्स, किलोमीटरचे बोर्ड वगैरे सगळं लावून झालेलं आहे. आंबाघाट 42 किलोमीटर इथून साधारण, आणि साखरपा 28 किलोमीटर. हे नाणीज येत आहे आता. आणि इथे जो रस्ता आहे ना, तो अजून सुरू नाही झालाय. सो आपण सर्व्हिस रोडने जाऊया. हा बघा, हा सर्व्हिस रोड. आपण छान वाटतोय, सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये आहे. हे आहे नाणीज, जे पूर्णपणे बदललंय आता. पटकन ओळखता पण येत नाहीये. राहण्याची उत्तम सोय करण्यात येईल, अवजड वाहने वगैरे वगैरे बोर्ड सगळीकडे लावलेले आहेत. आणि मी तर जवळजवळ 6 महिन्यांच्या ब्रेक नंतर आलोय, त्यामुळे मला तरी ते सगळं नवीनच वाटतंय. मित्रांनो, आता आपण नाणीजमध्ये आहोत. आणि नाणीजचं रूप कसं पालटलंय, पूर्णपणे बदललंय बघा. ते बघा, हा जो भाग आहे तुम्हालाही माहिती असेल की इथे नाथांचं माहेर वगैरे, हा सगळा भाग नाणीज धामचा आता किती बदललाय, वेगळाच दिसतोय. खूप दिवसांनी तुम्ही जर आलात ना इथे, वर्षभराने किंवा 2 वर्षाने, तर तुम्हाला हे सगळं बदललेलं दिसेल. इथे नेमकं इथे योगायोगाने आम्हाला शिवाई दिसली. ही जी बस आहे शिवाई बस, ही कोल्हापूर ते रत्नागिरी या रूटवर सुरू झाली आहे. आणि
आय थिंक 6 बस आहेत टोटल, 6 की 5, 6 किंवा 5 असतील. तर या दिवसभर या रूटवर तुम्हाला मिळतील रत्नागिरी ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते रत्नागिरी. तुम्ही कधी या प्रवासात आलात, कधी या शहरांना भेट देत असाल तर या गाडीचा वापर करा. अजून हायवे व्हायचा आहे तरी जे टोल गेट आहे ते मात्र रेडी आहे. टोल कलेक्शन सेंटर जे आहे ते रेडी आहे. ते तुम्ही बघताय अगदी प्रॉपर सगळी व्यवस्था इथे केलेली आहे त्यांनी. फास्ट टॅग डिटेक्शन असेल किंवा इतर ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या रेडी आहेत. मला वाटतं लवकरच हा टोल सुरू होईल जर हा हायवे कंप्लीट वेळेवर झाला तर. करंजारी गाव आलंय, फेमस गाव करंजारी. करंजारी गाव आणि बाजारपेठ सुखद धक्का आहे माझ्यासाठी. अगदी मुलांना जाण्यासाठी ओव्हरब्रिज वगैरे सगळं झालेलं आहे. मुळात मी इथे आलोच नाहीये, जवळजवळ 6 महिन्यापेक्षा जास्ती मोठा काळ असेल तो. ब्लॉग बघावा लागेल मला लास्ट मी कधी गेलाय. त्यामुळे इथे सगळंच चेंज झाल्यासारखं वाटतंय मला. हां, हे त्यावेळी रेडी होतं. हे जे प्रायव्हेट ITI होतं ते बघ है ना, त्याच्या समोरून जो रस्ता होता तो त्यावेळी रेडी होता. आपण ज्यावेळी प्रवास करायचो त्यावेळी आपण तो वापरायचो. हां, तो अजून एक पुढे डिटेक्शन, स्पीड डिटेक्शन आहे. माझे जुने ब्लॉग तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की मी नेहमी या भागाचा उल्लेख करायचो, जंगलवाडी भाग. आणि सिरियसली जरा पुढे गेल्यावर एक जंगल मिळायचं आतमध्ये, अर्थात जंगलवाडी आहे पण ते जंगल मिळायचं. त्यामुळे मला ते नेहमी नाव जे आहे ते फार छान वाटायचं, जंगलवाडी. तर आता इथे बघा एवढं सगळं पालटलं आहे. अर्थात 2 पावसाळे गेल्यामुळे असेल. आजोबा फणस घेऊन चाललेत ना, वटपौर्णिमा आहे. ओके ओके ओके. फणस हा या भागातला एक प्रमुख हे फळ आहे ॲक्च्युली फणस. कारण तुम्ही बघाल जर आंब्यात सुद्धा कोकणात सुद्धा तुम्हाला एवढं फणस विकायला मिळणार नाही जेवढे आंब्यामध्ये तुम्हाला मिळतील. आणि आम्ही पण ज्यावेळी कोल्हापुरात जायचो, विशेषतः विदिशाच्या वेळी, तिचा जन्म कोल्हापूरचा, सो त्यावेळी तिकडे नेहमी आंब्यामध्ये फणस विकायला मिळायचे, ते विकत मिळायचे आणि ते आम्ही घेऊन यायचो. एवढा हा सगळा भाग जो आहे इथून ते अगदी आंब्यापर्यंत हा फणस या फळासाठी प्रसिद्ध आहे. चला आपण पुढे जाऊया जंगलवाडीतून आणि पुढची स्थिती बघूया. आतापर्यंत 100% हायवेचं काम झालेलं आहे नाही विस्मय? एखाद दुसरा कुठेतरी पॅचा जे नाणीचं ओव्हरब्रिज आहे ना ते सोडलं तर बऱ्यापैकी काम झालेलं आहे. ते पण होईल सुरू, त्याला फार वेळ लागणार नाही. या पूर्ण प्रवासात ना रत्नागिरी ते कोल्हापूर तुम्हाला अशी सुंदर सुंदर घरं बघायला मिळतील. टिपिकल कोकणी घरं जी आहेत ती बघायला मिळतील. शेतीचं काम पण चालू आहे काही लोकांचं. आता आपण दाभोळे घाटामध्ये आहोत, प्रसिद्ध असा दाभोळे घाट. इथून खाली उतरलो आपण की जो राजापूर रोड आहे, लांजा रोड, राजापूर रोड, तो आपल्याला मिळणार आहे. आणि त्याशिवाय आता साखरपा थोडं जवळ आलंय. ते गाव पण दाभोळेच ना विस्मयी, ज्या गावाच्या बाजारातून पूर्वी रस्ता जायचा तो आता बंद होईल ना, बाहेरून जाणार आहे रस्ता. आता घाट विशेष काही वाटत नाहीये पहिल्यासारखा, पटापट गाडी जाते. हा, दाभोळे गाव, लांजा, बरोबर बरोबर. आणि कोल्हापूर सरळ, कारण तो आणि तिकडे त्या साईडला हे असेल, त्या साईडला. हे बघा मित्रांनो, हे ओव्हरब्रिज झालंय आणि या ब्रिजमुळे एकतर वेळ प्रचंड वाचतो. पूर्वी आपण ते बाजारात जायचो वगैरे आणि त्यामुळे व्हायचं कसं की तिथे ट्रॅफिक झालं की वेळ लागायचा अजून. पण आता या एकंदरीत ओव्हरब्रिजमुळे भरपूर वेळ वाचणार आहे. आणि ज्यांना मात्र ह्याला जायचं आहे राजापूर, लांजा, त्यांना तो खालून मला वाटतं रोड असेल नाही विस्मय? खालून रोड गेला तो. दाखवलेले हा हा, खालून जाण्यासाठी.
या ब्रिजचं काम झालं. तसे खूप नाहीत, मुंबई गोवाशी कम्पेअर केलं तर काही वाटत नाही आता आजकाल. ॲक्च्युली मुंबई गोवा हायवे जसा वर्षानुवर्ष चालू होता, सिंधुदुर्ग सोडून सिंधुदुर्गातलं काम पटापट झालं, पण त्या मानाने इथे जरा फास्ट झालंय काम. हे बघा, थोडा माझा कॅमेरा हलतोय. इथे तो जुना रोड मिळतो जो गावातून येतो, बरोबर इथे काहीतरी काम चालू आहे आता, पण छान काम झालंय. रस्ता पण चांगला आहे. थोडं खालीवर होतं ते मुंबई गोवा हायवेला पण होतं. होय, घर बघते असं उंचावर राहिलंय ना, एवढं सगळं तोडलंय त्यांनी. तेव्हा तो रस्ता आपला तेवढा. मित्रांनो, या हायवेने प्रवास करताना तुम्हाला निसर्ग सौंदर्य जे आहे कोकणचं, विशेषतः आंबा घाट, कोकण, खाली साखरपा, या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. आणि त्याचं एक तुम्हाला उदाहरण दाखवतो. आत्ता मी इथे दाभोळेमधून जरा पुढे आलो आहे आणि साधारणपणे साखरप्याच्या जवळ असेल नाही विस्मी, पण इथून आंबा घाटाचं दर्शन घडतंय आपल्याला. हे बघा, हा इथे हे सगळं जंगल दिसतंय तुम्हाला. इकडे वर तुम्हाला हा बघा, हा घाटाचा भाग आहे इथे, आणि इथे ढग दिसत आहेत बघा, एकदम टेकलेले ढग आहेत. तो जो टेकलेला भाग आहे ढग, ते बघा, ते आंबा घाटाचं दर्शन आहे एक प्रकारे. आणि हे मध्ये मध्ये तुम्हाला असं होत राहतं दर्शन, दिसत राहतो घाट तुम्हाला. आता आपण मेढे तर्फ देवळे या गावामध्ये आहोत आणि कोंडगाव 3 किलोमीटर आहे ना इथून साधारणपणे, म्हणजे साखरपा जवळ आलाय थोडक्यात. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गेल्या वर्षी केलेल्या या गावाचं महत्त्व सांगितलेलं होतं. प्राचीन व्यापारी केंद्र आहे साखरपा. प्राचीन काळी आंबा घाटातून जो माल यायचा तो साखरपाला उतरायचा, तिथून काजळी नदीतून ती वाहतूक चालायची. ती वाहतूक हरचेरीपर्यंत चालायची. तिथे गलबतं असायची, त्या गलबतांमध्ये तो माल चढवला जायचा किंवा उतरवला जायचा आणि तिथून या काजळी नदीतून ही जलवाहतूक व्हायची. हा प्राचीन इतिहास आहे. इब्राहिम पट्टणम असं मला वाटतं नाव असेल जुनं तिकडचं, हरचेरीचं. आणि इकडे हे साखरपा, अशी ती वाहतूक होती. होय, रिनोव्हेट करतायत देऊळ. तेव्हा साखरपा 3 किलोमीटर आणि आंबा घाट 19 किलोमीटर. तर मित्रांनो, आपण साखरप्यामध्ये आता पोहोचलो आणि इथे एक न्यूज अशी आहे की थोडं पावसाळी वातावरण झालंय आणि हे ओव्हरब्रिज जे आहे ते समोर तुम्हाला दिसतंय, ते ओव्हरब्रिज आता फ्युचरमध्ये साखरपा स्किप करणार आहे. तुम्हाला साखरपाला जायचं असेल तर खालून हॉटेल संकेत जो बोर्ड लिहिला आहे तिथून तुम्हाला जावं लागेल जाताना, आणि वर येताना इकडे हा ट्रक येतोय बघा, इथून तुम्हाला यावं लागेल. सो सर्व्हिस रोड दिलेत, पण एकदा ह्या ब्रिजचं काम झालं की मात्र साखरपा स्किप होणार आहे. हे ब्रिज मला वाटतं अंतिम टप्प्यात आहे काम त्याचं, आणि अचानक थोडंसं पावसाळी वातावरण झालंय. तर आपण आता साखरप्यात जाऊया आणि पुढचं काय प्लॅनिंग आहे की थांबवायचा व्लॉग ते मी तुम्हाला सांगतो. तर अशा प्रकारे आपण साखरप्याला खाली आलोत आणि हे बघा, हे वरून ब्रिज जाणार आहे आणि इथे आत जायला साखरप्याला इथे वाट आहे, इथे ठेवली आहे त्यांनी. आणि वर तुम्ही उजवीकडे डावीकडे गेलात सॉरी की तुम्ही जाणार देवरुखला, आणि उजवीकडे इकडे हे तुम्ही साखरपा गाव जे आहे तिकडे जाऊ शकता. या साईडला आहे बघा, हा रस्ता इकडे गेला वर देवरुखला आणि सरळ कोल्हापूर. अर्थात कोल्हापूरला जाताना जर तुम्हाला साखरप्याला थांबायचं नसेल तर खाली उतरायची गरज फ्युचरमध्ये लागणार नाही. खरं तर साखरप्यामध्ये मी संपवणार होतो प्रवास, पण विस्मयी म्हणाली आता 15 किलोमीटरच राहिलं आहे तर आंब्यात जाऊन येऊया. तिथे बघूया काय रस्त्याची स्थिती आहे. तर चला तर मग आंब्यापर्यंत जाऊया, आंब्यापर्यंत कशी स्थिती आहे रस्त्याची ते पाहूया आणि व्लॉग आंब्यामध्ये आपण संपवूया.
जरा पुढे आलोत आपण आणि इथे तुम्ही बघताय ओव्हरब्रिजचं काम झालेलं आहे इथल्या. आणि समोर आंबा घाट दिसतोय आपल्याला. वा, व्ह्यू मस्त आहे ना. मला वाटतं कॅमेरापेक्षाही स्वतः म्हणजे ज्यावेळी आपण प्रत्यक्ष बघतो एखादी गोष्ट त्यावेळी भारी वाटतं. मुर्शीमध्ये पण रोड अतिशय व्यवस्थित आहे. समोर आंबाघाट दिसतोय. दख्खन म्हणूया आपण. चला, दख्खन लिहिलंय. सो दख्खन आणि दख्खिन अशी नावं दोन असतात. हायवेवर दख्खन लिहिलेलं असतं, बऱ्याचदा पेपरमध्ये दख्खिन येतं. तर या गावामध्ये पोचलोत आणि इथे तर कायापालट झालाय. कारण पूर्वीचा रस्ता आमच्या डोक्यात आहे पूर्णपणे. एक छोटासा बस स्टॉप होता बरोबर ना, बांधलेला. तिथे एक मोठं झाड होतं, एक छोटंसं मंदिर होतं. सगळं गायब आहे आता. झरे दिसायचे. हो, नाही दिसणार नाही असं नाही, कदाचित वर दिसतील पण आता. हा हो, त्यावेळी. आणि इथे काम पण झालेलं आहे सगळं. जुना पण व्हिडिओ आहे पावसाळ्यातला. होय, आहे. मित्रांनो, आता आपण आंबा घाटामध्ये अशा पॉइंटला उभे आहोत की जिथपर्यंत काम झालेलं आहे आणि त्या पुढे जुना रोड आहे. इथून पुढे जुना रोड आहे आणि इथे तुम्ही बघताय लिहिलंय त्यांनी इथपर्यंत काम झालंय. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा, वेलकम टू नॅशनल हायवे 166. तो बोर्ड आहे ना, तिथपर्यंत काम झालेलं आहे. बाकी या घाटाचा व्ह्यू खूप छान व्ह्यू आहे. आज पाऊसही भरपूर आहे. अर्थात घाटामध्ये वातावरण चांगलं आहे. इथे बघा खाली हा एक मस्त नागमोडी रस्ता, कुठेतरी गावातला रस्ता आहे हा. आणि बाकी हा घाटाचा व्ह्यू. चला तर मग घाटात वर जाऊया आणि वरून तुम्हाला एक शूटिंग घेऊन दाखवतो मी. अर्थात हायवे तर संपला इथे, पण वर सध्या काय स्थिती आहे बघूया आणि आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आपण आंबा घाटामध्ये आहोत आता. आंबा घाटातील सगळ्यात टॉप पोझिशनला आपण आता आहोत. समोर दिसतंय ते गणपतीचं मंदिर आणि ही आमची कार. इथे तुम्हाला जर थांबलात तर तुम्हाला कणीस मिळू शकतं आणि गवती चहा, या दोन गोष्टी तुम्हाला इथे मिळू शकतील. एक गोष्ट तुम्हाला मला दाखवायची आहे, ती म्हणजे दरड कोसळू नये म्हणून ह्यांनी जी व्यवस्था केली आहे एवढी जबरदस्त आहे. इथे तुम्हाला दाखवतो. त्याचा एक एक खिळा बघा केवढा मोठा आहे. हा बघा, आणि वर जे खांब उभे केले ते केवढे मोठे आहेत बघा, आणि जाळी. तर अशा प्रकारे ही व्यवस्था इथे केलेली आहे दरड कोसळू नये म्हणून. ते मंदिर ज्याचा मगाशी मी उल्लेख केलेला, आणि ही सुंदर मूर्ती. मला वाटतं विस्मयी ती व्हाईट मूर्ती जुनी असेल ना. हे गणपतीचं मंदिर. तसंच इथे अजून एक मंदिर आहे मित्रांनो, फार लोकांना माहिती नाही आहे. ते म्हणजे खाली एक हनुमान मंदिर आहे. हे बघा, इथे जायची वाट पटकन लक्षात येत नाही, पुढून आहे ती, पण एक मंदिर आहे इथे.
मित्रांनो, इथे मी माझा व्लॉग संपवतोय. तुम्हाला मी आंबा घाट पूर्ण आणि आंबा गाव इथून सुरू होईल पुढे कोल्हापूर जिल्हा तिथपर्यंत रस्त्याची स्थिती दाखवली. NH-166 हा जो हायवे आहे, या हायवेवरील सध्याच्या कामाची स्थिती मी तुम्हाला दाखवली. आणि आत्ता मी उभा आहे रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीवर. इथे राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी आभारी आहोत लिहिलं आहे आणि रत्नागिरीची हद्द इथे संपते. संपूर्ण घाट जो आहे, शिवाई गाडी, संपूर्ण घाट जो आहे तो रत्नागिरीच्या हद्दीत येतो. आणि सद्यस्थिती ही आहे की आंबा घाट ते पाली अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये हायवे आहे. त्यामुळे तुम्ही जर प्रवास करत असाल तर पूर्ण आंबा घाट आणि अगदी पालीपर्यंत हायवेची स्थिती चांगली आहे. तर धन्यवाद मित्रांनो. हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. धन्यवाद.